ऑनलाईनच्या स्पर्धेत कोपरगाव शहराच्या बाजारपेठेला चालना मिळावी या हेतूने कोपरगाव येथील ट्रिपल के अर्थात काळे कोल्हे आणि कोयटे सरसावले असून स्थानिक खरेदीसाठी विविध संकल्पना राबविली जात आहे। व्यापारी असोसिएशनच्या माध्यमातून ग्राहक सन्मान योजना सुरू करण्यात आली असून या योजनेचा शुभारंभ आज बुधवारी समता पतसंस्थेच्या सभागृहात प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्ष पुष्पाताई काळे आणि अमृत संजीवनीचे चेअरमन पराग संधान यांच्या हस्ते विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले। ही योजना 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर दरम्यान राबवली जाणार असून योजनेचा लकी ड्रॉ 10 डिसेंबर रोजी काढण्यात येणार आहे। नुकतेच आमदार आशुतोष काळे यांनी त्यांच्या पत्नी चैताली काळे यांच्यासोबत स्थानिक बाजारपेठेतून खरेदी करत आपली खरेदी आपल्या कोपरगावात ही संकल्पना मांडली होती। तसेच मागील वर्षी माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी देखील स्थानिक बाजारपेठेतून खरेदी करून स्थानिक बाजारपेठेला चालना देण्याचे आवाहन इतरांना केले होते। अर्थात वेळोवेळी काळे कोल्हे यांच्याकडून स्थानिक बाजारपेठेला चालना मिळावी यासाठी प्रयत्न केले जातात, परंतु आता काळे कोल्हेंबरोबर कोयटेही मैदानात उतरले आहे। या कार्यक्रमासाठी माजी आमदार स्नेहलता कोल्हे काही कारणास्तव येऊ शकले नसल्याने त्यांच्या वतीने पराग संधान यांनी कार्यक्रमाला हजेरी लावली। कोपरगावच्या बाजारपेठेला चालना देण्यासाठी दिवाळीच्या पर्वावर आमदार आशुतोष काळे यांनी आपली खरेदी आपल्या कोपरगावमध्ये या उपक्रमाला सुरुवात केली असून उपक्रम आणखी पुढे नेत व्यापारी महासंघ व किराणा मर्चंट असोसिएशनने आपली खरेदी आपल्या गावात हा उपक्रम सुरू केला आहे। या उपक्रमाअंतर्गत स्थानिक व्यापाऱ्यांकडून खरेदी करणाऱ्या ग्राहकांना टोकन दिले जाणार असून लकी ड्रॉमध्ये विजयी झालेल्या टोकनधारकांना लाखो रुपयांची शेकडो आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहे। यावेळी राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, धरमशेठ बागरेच्या व्यापारी महासंघाचे सचिव सुधीर डागा, तुलसीदास खोबानी, महावीर सोनी, अजित लोहाडे, गुलशन होडे, प्रदीप साखरे, राजकुमार बंब, सतीश निळकंठ, प्रितेश बंब, पंकज होडे, भरत मोरे, केशव भवर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील गंगुले, माजी नगरसेवक मंदार पहाडे, आकाश डागा, एकनाथ गंगुले, शैलेश साबळे आदी उपस्थित होते। आव्हान हे की आपल्या कोपरगावातच तुम्ही माल घ्या, दुसऱ्याकडे कुठे जाऊ नका। कोपरगाव सोडून संगमनेर झालं किंवा राहाता, येवला, नंतर नाशिक, कोणाची परिस्थिती असेल ते पुण्याला पळतात, त्याच्याहून चांगली परिस्थिती असेल तर मुंबईला पळतात। तर इतक्या लांबपर्यंत कुठे न जाता तुम्ही कोपरगावात माल घ्या। म्हटलं असं तुम्ही दुकानदारांना सांगा का मला ह्या क्वालिटीचा माल पाहिजे, तर ते तुम्हाला तसा माल उपलब्ध करून येतील। एक दिवस उशिरा पण कायम व्यवस्थित तुम्हाला माल देतील आणि व्यवस्थित त्याचे पैसे पण घेतील। तर पूर्वीच्या या काळामध्ये काय झालं त्याच्यात मला पडायचं नाहीये, पण आता हल्लीच्या काळामध्ये तुम्हाला व्यवस्थित माल उपलब्ध करून देतील असं मी व्यापारी महासंघाच्या जे आहे सभासद त्यांना मी आवाहन करते। आणि आपल्या गावामध्ये आपलं कोपरगाव खूप चांगलं आहे आणि आपल्या गावामध्ये तुम्ही माल घेतला तर कोपरगावातले मुलं बाहेर न जाता इथे कोपरगाव थांबून काहीतरी व्यवसाय करतील किंवा काहीतरी नोकरी करतील किंवा व्यवसाय करतील। तर याच्यासाठी तुम्ही प्रयत्न केले पाहिजे। आपली खरेदी आपल्या गावात आणि त्यासाठी ग्राहक सन्मान योजना जाहीर केलेली आहे। या आमच्या योजनेला शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विद्यमान चेअरमन आशुतोष दादा काळे यांनी मोलाचं सहकार्य केलेलं आहे। त्याचप्रमाणे माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांनी देखील सहकार्य केलेलं आहे। यामागची पार्श्वभूमी अशी आहे, याहून आपल्या लक्षात येईल की कोपरगावची बाजारपेठ फुलवण्याकरता आता व्यापारी महासंघ सज्ज झालेला आहे। काळे आणि कोल्हे दोन्ही कुटुंबीय सज्ज झालेले आहेत। ग्राहकांना मला आवाहन करायचं आहे की आपण जी काही खरेदी करता ती कोपरगावातच करा। भले ती छोटी खरेदी असेल, मोठी खरेदी असेल। ऑनलाईन खरेदीमध्ये 100% फसवणूक होण्याचे चान्सेस निश्चितपणे असतात। ऑनलाईनमध्ये तुम्ही ज्या वस्तू खरेदी करता त्यामध्ये MRPची किंमत आमच्या दुकानामध्ये जो माल मिळतो त्यापेक्षा जास्त असते। जास्त MRPच्या किमती लावून तो माल मुद्दामून तयार करून घेतला जातो आणि क्वांटिटीसुद्धा कमी असते। ही फसवणूक टाळण्यासाठी स्थानिक बाजारपेठेत आपण माल खरेदी करावा आणि कोपरगावची बाजारपेठ ही निश्चितपणे चांगली आहे। ती अधिक चांगल्यासाठी आपण सर्व कोपरगावकर मिळून सामुदायिकपणे प्रयत्न करूया। धन्यवाद। योजना आम्ही महासंघ आणि किराणा मर्चंट असोसिएशनच्या वतीने जाहीर केलेली आहे। यामध्ये छोट्या किंवा मोठ्या कोणत्याही दुकानदाराकडून जर ग्राहकांनी माल खरेदी केला तर त्याला एक अशा प्रकारचं कुपन दिलं जाणार आहे आणि ही जी कुपन आहे ही सगळ्या व्यापाऱ्यांनी केवळ ₹1 किंमत आणि ₹5 एवढ्या नाममात्र दराची ही कुपन आहेत।
ही सगळ्या व्यापाऱ्यांनी महासंघाकडून खरेदी करावीत आणि आपापल्या ग्राहकांना द्यावीत. ग्राहकांनी सुद्धा कुपनाची मागणी दुकानदाराकडे जर केली तर या खरेदीनंतर 10 डिसेंबरला या योजनेमध्ये ज्या ग्राहकांनी खरेदी केलेली आहे त्यांना लाखो रुपयाची शेकडो बक्षिसे व्यापारी महासंघ आणि किराणा मर्चंट असोसिएशन यांच्या वतीनं आणि ओसाका उद्योग समूह आणि संजीवनी उद्योग समूहाच्या वतीने दिली जाणार आहे. त्याचा लाभ घ्यावा. कोपरगाव तालुक्यातील ग्राहकांना मी आव्हान करतो की या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेऊन आपण आपली खरेदी कोपरगावातच करावी. ऑनलाईन खरेदी करू नये. ही खरेदी करत असताना व्यापाऱ्यांनी सुद्धा योग्य दरात तो माल विकावा का जेणेकरून कोपरगावची बाजारपेठ पुन्हा एकदा पूर्वीसारखीच सुस्थितीत येईल आणि हा कोपरगावचा ग्राहक हा कोपरगावातच टिकून राहील. कारण आपण बघत असतो की बाहेर जातो, मोठमोठे बक्षिसं दिले जातात, पण नंतर आपली फसवणूक झाली ही आपल्याला समजेपर्यंत तो माल आपल्या घरात आलेला असतो आणि त्याच्यावर काही करता येत नाही. जर आपण बघितलं तर कायमच सुखादुःखात किंवा कोणतीही नैसर्गिक आपत्ती आली तर आपल्याला कोपरगावातले व्यापारी आणि हेच आपल्याला मदतीला येतात. त्याकरिता कोणत्याही भूलथापांना बळी न पडता आपण आपली दिवाळीचीच नाही तर वर्षभराची कायमच खरेदी ही कोपरगावातून करावी व खरेदी केल्यानंतर ग्राहक सन्मान योजनेचं कुपन मागून घ्यावं जेणेकरून त्याच्यात जी बक्षिसं दिलेली आहे त्याचा आपल्याला उपभोग घेता येईल आणि फक्त बक्षिसासाठीच नाही तर कायमच कोपरगाव या शहरातून आणि तालुक्यातून आपण खरेदी करावी असे आव्हान मी आमचे कोपरगावच्या प्रथम महिला आमदार सौ स्नेहलताताई कोल्हे, सहकार मंत्री शंकरराव कोल्हे, सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माननीय विवेक भैया कोल्हे यांच्या वतीने करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सुवर्ण संधी अहमदनगर जिल्ह्यातील अग्रगण्य पतसंस्था पोहेगाव नागरी पतसंस्था कोपरगाव आपल्या सर्वांसाठी घेऊन येत आहे फक्त 9 मिनिटात 90% सोने तारण कर्ज. चला तर मग संधीचा सोनं करूया. या सुवर्ण संधीचा लाभ घेण्यासाठी आत्ताच संपर्क करा पोहेगाव नागरी पतसंस्था कोपरगाव. आमचा पत्ता गोदाम गल्ली, भाजी मार्केट, कोपरगाव, जिल्हा अहमदनगर. संपर्क क्रमांक 02423 226923.